बिहारून से लातूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मला तुम्ही बाकी गोष्टी सांगायची नाही, मला रोजच की शिवाजीराव काळगे माझ्यासोबत उपस्थित आहेत. साहेब, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा सध्या काँग्रेसकडून सुरू आहे, काय माहिती सध्या? काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला जनतेसमोर येत आहे आणि आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम ह्या आघाडीला मिळताना आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे तिकीट वाटप झालं, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लातूरचं श्रद्धास्थान असलेल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल वक्तव्य केलं, ते नक्कीच जनतेच्या जिव्हारी लागलेलं आहे आणि जनता ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार. निश्चितच. परंतु जे उमेदवार निवडले आहेत आपण कशा पद्धतीने ते निवडण्याची प्रक्रिया सुरू होती काँग्रेसकडून? काँग्रेस नाराज व्यक्त आहे. नाही, काँग्रेसकडे मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती. जवळपास 400 पेक्षा जास्त लोकांनी मागणी 70 जागेसाठी केलेली होती आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बरोबरची जी युती झाली ती ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये झाली. त्यामुळं काही प्रभागामध्ये आपल्याला जागा वंचित बहुजन आघाडीलाही द्याव्या लागल्या आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये नाराजी साहजिक आहे होणं. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय भैयासाहेबांनी सर्वसामान्यामध्ये राहणारे कार्यकर्ते आणि जनतेसाठी 24 तास जे वेळ देऊ शकतील अशा कार्यकर्त्यांची निवड उमेदवार म्हणून केलेली आहे आणि या निवडीचं जनतेतून चांगल्या प्रकारे स्वागत होताना आम्ही पाहतो. जे काँग्रेस सोडून माजी महापौर असतील जे दुसऱ्या पक्षात गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं बस्तान बांधलं त्यांनी आणि त्याची प्रचार यंत्रणा एक वेगळी सुरू आहे, त्याचा किती म्हणजे मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे? आम्ही या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जनतेसमोर जात असताना बाकी जे लोक आमच्या विचारधारेला सोडून गेले बाजूला त्यांच्याबद्दल फार विचार न करता आम्ही आमचा अजेंडा जनतेसमोर घेऊन जात आहोत आणि हे जनता ठरवणार आहे शेवटी की कुणाला न्याय द्यायचा आहे आणि ही मायबाप जनता लातूरची शहाणी आहे, एवढा विचार करणारी आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये काँग्रेस बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी लातूरची जनता उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी अमित देशमुखांना सांगत असताना पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की लातूरचे खासदार आपल्या सोबत आहेत का, असं का विचारलं असेल? हे कसं आहे, हे त्यांच्या राजकीय डावपेचाचा भाग असू शकतो. खासदार 24 तास अमित भैया यांच्या सोबत आहेत, अमित भैया 24 तास खासदारांच्या सोबत आहेत, ते तुम्ही पाहतच आहात. काय विजन घेऊन लातूर महानगरपालिकेच्या लोकांसमोर आपण जात आहात? लातूर सध्या भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे महानगरपालिकेमध्ये. ही आपल्याला सगळ्यात प्रायोरिटीवर भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. दुसरं, लातूरमध्ये ज्या पद्धतीनं विकास कामं होणं अपेक्षित होतं ते मागच्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या हातात अडकल्यामुळे ठप्प झालेली आहे. त्यामुळे लातूरची डेव्हलपमेंट आपल्याला नव्याने चालू करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रायोरिटी वाईज जर विचार केला तर कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, पाणी पुरवठा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण आज लातूर शैक्षणिक हब म्हणून आपण बघत असताना मोठ्या मोठ्या शाळा लातूरमध्ये झाल्या, पण त्या गरिबाला परवडतात का, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचार केला पाहिजे. सर्वसामान्य गरिबाची मुलं ही शेवटी जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या शाळांमध्येच शिकतात आणि या शाळाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. काय आव्हान करता लातूरकरांना? लातूरकरांना मी एक आव्हान करेन, नक्कीच मागचा इतिहास बघून आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघून प्रामाणिकपणे तुमच्या सेवेमध्ये असलेल्या लोकांची निवड तुम्ही करा आणि ही म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या रूपात तुमच्या सेवेला तयार आहे. आम्ही त्यांच्या उमेदवारांच्या सगळ्या पाठीशी आहोत. आदरणीय अमित भैया आणि खासदार म्हणून मी स्वतः तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिलेले आहोत आणि या पुढच्या काळात सुद्धा राहू. आपण आपले बहुमूल्य आशीर्वाद या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे करावेत अशी कळकळीची विनंती आहे. आपले नेते अमित देशमुख यांनी गंभीर आरोप महानगरपालिकेच्या कारभारावरती सध्या केलेले आहेत. वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, बांधकाम परवानगीची असेल आणि दुसऱ्या फाईल जे आहेत त्या अनेक अडचणीचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागतंय. आपण खासदार म्हणून
या प्रशासनाची बैठक घेणार आहात का लातूर महानगरपालिकेची? नाही, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आचारसंहिता चालू असल्यामुळे कुठल्याही बैठका अशा पद्धतीच्या लावता येणार नाहीत आणि जनता ज्यांच्या पाठीशी कौल उभा करेल त्यांच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू. मग सरकार तिथं महापौर काँग्रेसचा जरी आला तरी किंवा BJPचा जरी आला तरी किंवा अजून कुठला आला तरी, कारण काही ना काही प्रमाणात प्रत्येकाचे नगरसेवक तिथे येणारच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न आम्ही नक्की करू. निश्चितच भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका करण्याचा संकल्प खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी मांडलेला आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होतं. अरुण शेठ, लातूर.